नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सकाळचं पहिलं बातमीपत्र आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक अतिशय दिवसभरातली मोठी बातमी. मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होतंय. तब्बल 9 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महापालिका निवडणूक होत असल्यानं मतदानासाठी मतदारांमध्ये उत्सुकता आहे. त्यामुळे यंदा महापालिका निवडणुकीतील मतदानाचा टक्का वाढण्याचा अंदाज आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी म्हणजेच उद्या या निवडणुकीची मतमोजणी हाती घेऊन निकाल जाहीर केले जातील. या निवडणुकीत 2869 नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. तर महापालिका निवडणुकीसाठी 15,908 उमेदवार रिंगणात असून मुंबईत सर्वाधिक 1,700 उमेदवार आहेत. सर्वात कमी म्हणजे 230 उमेदवार इचलकरंजीमध्ये आहेत. तिथे 65 जागांसाठी मतदान होणार आहे. दरम्यान राज्यात सत्तेत एकत्र असलेली महायुती कोल्हापूर, इचलकरंजी अशा मोजक्याच ठिकाणी एकत्र आहे. तर शिवसेना भाजप यांची मुंबई आणि ठाणे तसंच कल्याण डोंबिवलीसह 29 पैकी 11 ठिकाणी युती आहे. उर्वरित ठिकाणी ते एकमेकांविरोधात उभे ठाकलेत. त्यामुळे आज होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. मतदानाचा आज अतिशय महत्त्वाचा दिवस. तब्बल 9 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महापालिका निवडणूक होत आहेत आणि त्यामुळे मतदानासाठी मतदारांमध्ये देखील उत्सुकता निश्चितच असणार आहे. दिग्गज उमेदवारांचं भवितव्य आज ईव्हीएम मध्ये बंद होणार आहे. त्यामुळे यंदा महापालिका निवडणुकीतील मतदानाचा टक्का देखील वाढण्याची शक्यता आहे किंवा तसा अंदाज वर्तवण्यात येतोय. महापालिकांवर कुणाचा झेंडा फडकला जाणार, कुणाचा गुलाल उधळणार हे उद्या स्पष्ट होईलच. आज हा मतदानाचा दिवस. या निवडणुकीत 2869 नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. महापालिका निवडणुकीसाठी 15,908 उमेदवार रिंगणात असून मुंबईत सर्वाधिक 1,700 उमेदवार आहेत आणि सर्वात कमी म्हणजेच 230 उमेदवार हे इचलकरंजीमध्ये आहेत. तिथे 65 जागांसाठी मतदान होणार आहे. दरम्यान राज्यात सत्तेत एकत्र असलेली महायुती कोल्हापूर आणि इचलकरंजी अशा मोजक्याच ठिकाणी एकत्र आहे. तर शिवसेना भाजप यांची मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवलीसह 29 पैकी 11 ठिकाणीच युती आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत दादरमधून आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे जोडल्या गेलेल्या आहेत. लालबाग इथून आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे त्या देखील आपल्यासोबत जॉईन होतीलच. त्यानंतर वांद्रे इथून सुमित सावंत असतील. वरळी इथून आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले असणार आहेत. वैभव सोनावणे आमचे प्रतिनिधी देखील आपल्यासोबत आहेत. अजित मांढरे आहेत, प्रणाली कापसे आहेत आणि उदय तिमांडे. सगळ्यात आधी प्रणाली तुमच्याकडे येते. सुप्रभात. आज अतिशय महत्त्वाचा दिवस, मतदानाचा दिवस. दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. काय सध्या वातावरण आहे? प्राजक्ता, मी मुंबईच्या दादर परिसरामध्ये आहे, ज्याला हार्ट ऑफ सिटी म्हटलं जातं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे इथेच राहतात. शिवतीर्थ, ज्यावरून या सगळ्या सभा गाजतात, राजकीय केंद्रस्थान असतं, त्या दादरमध्ये मी उभी आहे. दादरची मुंबई पब्लिक स्कूल जी आहे गोखले रोडची, त्या ठिकाणी मी आहे, जिथं मतदानाची तयारी पूर्ण झालेली आहे. मॉकपोलसुद्धा घेण्यात आलेला आहे. बरोबर 7:30 वाजता इथं मतदानाला सुरुवात होणार आहे. मुंबईतला अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे दादर आणि जर मतदारसंघ सांगायचा झाला तर हा आहे माहीम मतदारसंघ. अत्यंत महत्त्वाच्या चुरशीच्या लढती या मतदारसंघामध्ये आहेत. मुंबईतल्या 227 वॉर्डांसाठी आज मुंबईकर मतदान करणार आहे. मुंबईवर कुणाचा झेंडा फडकेल हे आज मुंबईकर ठरवणार आहे. अंदाज असा व्यक्त केला जातोय की आज मतदान वाढेल, पण ते खरंच वाढतंय का आणि वाढलेलं मतदान कुणाच्या पारड्यात पडतं यावरून सगळ्या गोष्टी ठरणार आहे. आणि म्हणूनच अत्यंत महत्त्वाचा दिवस आज मुंबईकरांसाठी आहे. आज ते मुंबईवर राज्य कोण करणार, मुंबईच्या प्रगतीमध्ये हातभार कोण लावणार हे ठरवणार आहे. आणि आपण बघितलं की शेवटच्या काही दिवसांमध्ये ही लढत जी आहे ती अत्यंत चुरशीची झालेली होती आणि त्यामुळं आज मुंबईकर कुणाच्या बाजूने मतदान करतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. संपूर्ण मुंबईमध्ये 30,000हून अधिक पोलीस बंदोबस्त जो लावण्यात आलेला आहे. रॅपिड ॲक्शन फोर्स असेल किंवा मग राखीव दल असेल, असे सगळे पोलिसांची जी पथकं आहेत ती लावण्यात आलेली आहे. हायली सेन्सिटिव्ह असा हा संपूर्ण परिसर आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की दुबार मतदार हा जो मुद्दा यावेळेला
मनसेनं किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काढलेला होता. काँग्रेसनं सुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाचं योगदान देत मोर्चा काढला होता. या मुद्द्यावर आज एक भगवा मराठी गाड नावाचा प्रकार हा लावण्यात आलेला आहे. जे दुबार मतदार असतील, जे खोटेपणाने मतदान करतील, अशा लोकांना चांगलाच धडा शिकवण्याचा मुद्दा जो आहे तो उपस्थित करण्यात आलेला होता. त्यामुळे दरवेळेच्या इलेक्शनपेक्षा यावेळेला आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे शांतता, कायदा सुव्यवस्था राखणं. आणि त्यामुळे आपण बघतो आहोत की 30,000 पोलिसांची कुमक संपूर्ण मुंबईभरामध्ये लावण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर साधारणतः 11 लाख मतदार असे आहेत की ज्यांचं दुबार नाव होतं. त्यांच्या सगळ्यांच्या नावासमोर स्टार करण्यात आलेलं आहे. असे जर दुबार मतदार मतदान करण्यासाठी येत असतील तर त्यांना आपल्या स्टाईलनं धडा शिकवा असं सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळं हा जो भगवा मराठी गाड आहे तो नेमका आज काय करतो, शांततेमध्ये मुंबईचं मतदान पार पडतं का, या सगळ्याच गोष्टी बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता मी जरासं मतदान केंद्राकडे दाखवते, ज्या ठिकाणी आपण पाहतो आहोत की आत्ताच्या घडीला मॉकपोल वगैरे जे आहे ते सुरू झालेलं आहे. आणि आपण पाहतोय याद्या ठेवलेल्या आहेत. थोड्या वेळात या ठिकाणी बरोबर 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. आणि त्यामुळं आत्ताच्या घडीला सगळे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांनी त्यांच्या बूथवरचं जे मॉकपोल आहे ते आटपलेलं आहे. सगळ्या गोष्टी या व्यवस्थित आहे किंवा नाही याची चाचपणी, याची पडताळणी त्यांच्या वतीनं झालेली आहे. आणि त्यामुळं मतदानाला पुढच्या 30 मिनिटांमध्ये मतदानाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. आज मतदानाची वेळ सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आहे. 5:30 वाजेपर्यंत जे मतदान केंद्राच्या आतमध्ये जातील त्यांना पुढचा कालावधी जोपर्यंत त्यांचं मतदान संपत नाही तोपर्यंत त्यांना मतदान करता येणार आहे. त्यामुळे जर वेळ थोडी मागे पुढे होत असेल तरीही 5:30 पर्यंत तुमच्या मतदान केंद्रावर पोहोचण्याचा तुम्ही प्रयत्न करा. जास्तीत जास्त संख्येनं मतदान करा असंच आव्हान न्यूज 18 मराठीच्या वतीनं आपण आपल्या प्रेक्षकांना आणि विशेषतः मुंबईकरांना या दृष्टीनं करूया. प्रणाली, अशाच सोबत रहा. आपले प्रतिनिधी अजित मांढरे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित, तुम्ही सध्या कुठे आहात, कशा पद्धतीनं तयारी करण्यात आलेली आहे, कारण अवघ्या अर्ध्या तासात आता मतदानाला सुरुवात होईल? मी ठाण्याला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या जवळपास 133 वॉर्ड आहेत आणि 31 जे प्रभाग आहेत त्याकरता ही निवडणूक होते आणि 649 उमेदवार रिंगणात आहेत. त्यांच्याकरता ठाणेकर मतदान करतील. ठाणेकरांचा उत्साह दरवेळी कोणती निवडणूक असू दे, लोकसभा, विधानसभा किंवा महानगरपालिका, उत्साह चांगला असतो. गेल्या वर्षी म्हणजे जेव्हा 2017 निवडणूक झाली होती ती जर तुलना केली जवळपास 58% मतदान झालं होतं आणि यावेळी 64 ते 65% मतदान जाईल अशी शक्यता वर्तवली जाते. मी ठाण्यातल्या वनविभागाचं जे मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी आहे. तिथं तयारी जी आहे ती शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे. कारण का मतदानाला येण्यापूर्वी इथं जेव्हा येतील जे मतदार येतील त्यांना पूर्णपणे माहिती किंवा पूर्णपणे सर्व जे बाबी आहेत किंवा मशीन्स आहेत त्या पूर्ण तयार असल्यानंतरच त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जाईल. यामुळे सकाळी 5 वाजल्यापासूनच हे सगळे कर्मचारी जे आहेत ते त्यांना दिलेली कामं जे आहेत त्यानुसार ईव्हीएम मशीन टेस्टिंग असेल किंवा विविध पद्धतीचे जे कामकाज आहे ते सर्व कामकाज पूर्ण करून एक अहवाल तयार केला जातो, व्हिडिओ रेकॉर्डिंग केली जाते आणि त्यानुसार सगळं सीलबंद जे आहे ते करून मतदानाला सुरुवात केली जाते. हे अशा पद्धतीनं डमी आहे. पॅनल सिस्टम आहे महत्त्वाची. अनेक लोक जेव्हा मतदानाला येतील तेव्हा कन्फ्युजन होईल. 2 वोटिंग मशीन असतील आणि 2 वोटिंग मशीनमध्ये भाग केलेले असतील किंवा काही ठिकाणी उमेदवार जास्त असल्यामुळे जास्त मतदार असतील. इथं त्यांनी डमी सगळे पेपर्स लावलेले आहेत. उदाहरणार्थ म्हणून त्यांनी इथं जर 4 उमेदवार पहिल्या वॉर्डमध्ये दिलेले आहेत तर दुसऱ्या वॉर्डमध्ये देखील 4, तिसऱ्या वॉर्डमध्ये 4 आणि 4 अशा पद्धतीनं तिसऱ्या वॉर्डमध्ये 3 आहेत. त्यामुळे इथं आपल्याला प्रत्येक याच्यामध्ये 1 मतदान करायचं. अशा रीतीनं एका जो मतदार आहे त्याला 4 मतदान करायचे आणि साधारणपणे जी आकडेवारी आपल्याकडे आहे त्यानुसार 28 असे प्रभाग आहेत ज्या प्रभागांमध्ये 4चं पॅनल आहे आणि उरलेले 3 जे प्रभाग आहेत त्या 3 प्रभागांमध्ये 3 जे उमेदवार आहेत म्हणजे 3चे त्या ठिकाणी पॅनल आहेत. त्यामुळे मतदारांना तिकडे गेल्यानंतर भले त्यांना आधी बघितलं असेल, प्रशिक्षण घेतलं असेल किंवा
वेगवेगळ्या माध्यमातून, जसं महानगरपालिकेने वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत जनजागृती केलेली आहे की कशा रीतीने मतदान करावं. ते जरी समजलं नसेल तरी बाहेर असं आल्यानंतर त्यांना तिथं पाहायला मिळेल की आपल्याला आतून नेमकी मशीन कशी असेल आणि किती वेळ आपल्याला मतदान करायचं आहे. ही सर्व तयारी जी आहे ती ठाणे महानगरपालिकेने केलेली आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये पहिली अशी निवडणूक आहे या ठिकाणी फक्त एक सभा आणि बाकी कोणताही सभा नाही, कोणताही राडा नाही, मोठा राडा नाही. फक्त काल 1-2 ठिकाणी पैसे पकडल्याचे आरोप करत फेसबुक लाईव्ह करण्यात आलं. त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ते छोटे मोठे राडे झाले होते. काही ठिकाणी ईव्हीएम मशीन घेऊन फिरत होते डमी, असं आरोप झाला होता. काही ठिकाणी पैसे वाटत असा आरोप झाला होता. पण ठोस अशी कुठली मोठी कारवाई किंवा मोठा राडा असं या सगळ्या ठाणे महानगरपालिकेमध्ये या निवडणुकीत झाला नाही. त्यामुळे आतापर्यंत जी शांततेत निवडणूक पार पडलेली आहे ती निवडणूक पुढेही पार पडेल आणि ठाणेकर मोठ्या उत्साहानं बाहेर पडून या लोकशाहीचा उत्सवाचा आनंद घेतील असंच म्हणावं लागेल. खरं अजित, असेच सोबत रहा. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी आणखी काही जोडले गेलेले आहेत. संकेत वरक आहेत, त्यानंतर सुमित सावंत देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, उदय जाधव आहेत आणि सुस्मिता भदाणे देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. वैभव, तुमच्याकडे येते. पुण्यामध्ये चौरंगी लढत होणार आहे. तब्बल 9 वर्षानंतर महापालिका निवडणुकीसाठी आज पुणेकर आपला कौल मतपेटीत बंद करतील. कशा पद्धतीनं तयारी करण्यात आली आहे? प्राजक्ता, 9 वर्षानंतर पुण्यामध्ये मतदान होते. जवळपास 41 प्रभागांमध्ये हे मतदान होईल. पैकी 40 प्रभाग हे 4च्या पॅनलचे असणार आहेत आणि एक प्रभाग क्रमांक 38 जो आहे तो 5च्या पॅनलचा असणार आहे. साधारणपणे 1111 पेक्षा जास्त उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते आज निश्चित होईल. या सगळ्या लढतीमध्ये सगळ्यात महत्वाची बाब जी आहे ती म्हणजे महायुतीमध्ये असलेले 2 पक्ष जे आहेत ते प्रामुख्याने एकमेकांच्या समोर येतील आणि त्यांच्यामध्ये प्रमुख लढाई जी आहे ती भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्यामध्ये ही लढाई दिसून येते. या सगळ्या लढाईसाठी किंवा या सगळ्या निवडणुकीसाठी प्रशासनानं अत्यंत तयारी केलेली आहे. मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त जो आहे तो शहरभरामध्ये डिप्लॉय करण्यात आलेला आहे आणि त्याच वेळेस प्रशासकीय पातळीवरती मतदानाची तयारी जी आहे ती काल मतदान यंत्र वाटण्यापासून ते आज सकाळी इथं पोलिंग बूथवरती म्हणजे मतदान केंद्रांवरती ही सगळी यंत्रणा जी आहे ती आता मॉक पोल घेण्यापासून बाकीची सगळी तयारी जी आहे ती करते. उमेदवारांची नावं जी आहेत ती वेगवेगळ्या रंगामध्ये दिलेली आहेत. हे मतदान कक्ष आहे. अ-ब-क-ड अशा पद्धतीनं उमेदवारांची या सगळ्यामध्ये उपप्रभाग जे असणार आहेत त्यावरती नावं देण्यात आलेली आहेत. कोण कुठल्या प्रभागामध्ये म्हणजे अ मध्ये असेल, ब मध्ये असेल, क मध्ये असेल किंवा ड मध्ये असेल त्यासाठी वेगवेगळे रंग जे आहेत ते देण्यात आलेले आहेत आणि हे बॅलेट युनिट जे आहेत या बॅलेट युनिटवरती मतदान जे आहे ते मतदान नागरिकांना करायचंय. या सगळ्या पार्श्वभूमीवरती अधिकाऱ्यांनी जी स्पष्टता दिली आहे 4 मतं जी आहेत ती 40 प्रभागांमध्ये द्यायची आहेत. एकच प्रभाग असा आहे जिथल्या मतदारांना 5 वेळा मतदान जे आहे ते करावं लागेल आणि हे मतदान जे आहे ते पूर्ण करावं लागेल. हे मतदान पूर्ण केलं नाही तर केंद्र प्रमुख जे आहेत त्यांना अधिकार देण्यात आलेले आहेत. हे मतदान जे असेल उरलेलं ते नोटाला द्यायचं. त्यासाठी जे पोलिंग एजंट असतील त्यांच्या साक्षीनं हे मतदान जे आहे ते त्यांना करावं लागणार आहे. हे सगळं जरी सुरू असलं तरी आपण आता जे कर्मचारी या मतदान केंद्रावर आहेत त्यांच्याशी बोलूया. तयारी पूर्ण झाली आहे का? हो, तयारी आमची पूर्ण झालेली आहे. आत्ताच आम्ही मॉकपोल सुद्धा घेतलेला आहे, रिझल्ट दाखवलेला आहे त्यांच्या प्रतिनिधींना आणि आता मग मशीन सील करत आहोत. दुबार मतदार जो यंदाच्या निवडणुकीतला महत्वाचा प्रमुख घटक ठरणार आहे त्याच्या नावासमोर यादीमध्ये 2 वेळा स्टार असणार आहे आणि त्याला मतदान जर करायचं असेल तर त्यासाठी एक हमीपत्र ठेवण्यात आलेलं आहे. हे हमीपत्र देऊन त्या मतदाराला हे सांगावं लागेल केंद्र प्रमुखांना किंवा हमी द्यावी लागेल. दुसऱ्यांदा तो मतदान करणार नाही. त्या दृष्टीनं सगळी तयारी जी आहे ती या मतदान केंद्रांवरती पूर्ण करण्यात आलेली आहे. पुण्यातले काही प्रमुख मतदान जे असतील ते केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, त्यांच्यासोबत कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील, विधान परिषदेच्या उपाध्यक्षा नीलम गोरे यांचं मतदान असेल आणि बऱ्याच मराठी सेलिब्रिटींचं मतदान हे कोथरूड आणि परिसरामध्ये असणार आहे. त्यासाठी सगळेजण आवाहन करतायत, बाहेर पडा, मतदान करा. 9 वर्षानं होणारी ही निवडणूक आहे. तुमच्या स्थानिक समस्या ज्या आहेत या समस्यांवरचं उत्तर शोधायचं असेल तर त्यासाठीचे प्रतिनिधी आज सभागृहामध्ये पाठवण्यासाठी तुम्हाला निवडायचे आहेत. त्यामुळे 5:30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. 5:30 वाजेपर्यंत तुम्ही मतदान केंद्राच्या आतमध्ये पोहोचले पाहिजे. त्यानंतर मतदान जे आहे ते करता येईल. हे मतदान या शहराच्या दृष्टीनं तुमच्या भविष्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यामुळे या मतदानासाठी बाहेर पडलं पाहिजे मोठ्या संख्येनं. लवकरात लवकर हे मतदान जे आहे ते पूर्ण केलं पाहिजे आणि 165 नगरसेवक जे पुणे महापालिकेमध्ये निवडून द्यायचे ते अत्यंत विचारानं आणि गांभीर्यपूर्वक त्याचा विचार करून हे मतदान करणं आवश्यक आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवरती 9 वर्षांना अस्तित्वात येणारे ही महापालिकेचं सभागृह जे असेल, या सभागृहाकडून नेमकी काय विकास कामं आहेत, काय अपेक्षा आहेत, हे गेले 8 दिवस सुरू असलेल्या प्रचारामध्ये नागरिकांनी सांगितले, नेत्यांनी सांगितले, आश्वासनं दिलेली आहेत. हे सगळं लक्षात ठेवून योग्य मतदान करण्यासाठी पुणेकर बाहेर पडतील याची खात्री सगळ्यांनी बाळगायला हवी. सगळ्यांनी बाहेर पडायला हवं, मतदान करायला हवं. प्राजक्ता, सगळ्यांनी बाहेर पडायला हवं, मतदान करायला हवं. तब्बल 9 वर्षानंतर हे मतदान होतंय किंवा आज मतदानाचा दिवस आहे. उदय, तुमच्याकडे येते. तुम्ही सध्या कुठे आहात आणि नेमकी कशा पद्धतीनं तयारी करण्यात आलेली आहे? अतिशय महत्त्वाचा आजचा हा दिवस. मार्गावरील जी महापालिका शाळा आहे त्या महापालिका शाळेमध्ये मतदान केंद्र जे आहे ते आहे आणि त्याच मतदान केंद्रावरती आता पुढील काही वेळातच मतदान जे आहे ते सुरू होणार आहे. साधारणतः सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. मात्र तत्पूर्वीच काही जागरूक नागरिक जे आहेत सकाळीच इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांनी एक लाईन जी आहे ती लावायला सुरुवात केलेली आहे. सर्व मतदार जे आहे ते रांगेत उभे आहेत आणि मतदान जे आहे ते 7:30 वाजता सुरू होणार. आपण समोर पाहतोय शाळा आहे आणि या शाळेमध्ये मतदान केंद्र आहे. आतमध्ये 3-4 वेगवेगळे बूथ जे आहेत ते केलेले आहेत आणि त्या बूथमध्ये आपण पाहू शकतो की मतदान जे आहे ते करण्यासाठी सर्व नियोजन जे आहे ते निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेलं आहे. पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात आहे. आपण पाहू शकतो पोलिंग स्टेशन आहेत समोर आणि पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये संपूर्ण मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे. आणि समोरच्या बाजूला आपण पाहतोय सर्व टेबल असतील, मतदान केंद्र असतील, असे सर्व इथे मांडण्यात आलेले आहेत. पुढील काही वेळातच मतदान जे आहे ते सुरू होणार आहे. मतदानासाठी नागरिक जे आहेत त्यांनी आता रांग लावायला सुरुवात केलेली आहे. 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. सर्व निवडणूक आयोगाचे जे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, ते सर्व सज्ज झालेले आहेत आणि आज दिवसभरामध्ये मोठ्या प्रमाणात मतदान कसं होईल याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. आणि आपण पाहतो आहोत की या संपूर्ण वरळी परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर एक VVIP एकूण सर्व मतदार आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात अनेक सेलिब्रिटी असतील, नेते असतील, ते देखील इथे मतदान करण्यासाठी येत असतात. वेगवेगळे कक्ष आणि वेगवेगळ्या कक्षांमध्ये इथे नियोजन जे करण्यात आलेलं आहे. जे वरिष्ठ नागरिक असतील त्या वरिष्ठ नागरिकांना देखील इथे कोणतीही अडचणी येऊ नये यासाठी व्हीलचेअर जी आहे ती देखील इथे ठेवण्यात आलेली आहे. या व्हीलचेअरच्या सहाय्याने वरिष्ठ नागरिक जे आहेत ते मतदान करू शकतील. म्हणजे मतदान करण्यासाठी जे नागरिक येतील त्यांना कुठली अडचण येऊ नये या दृष्टिकोनातून सर्व नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आपण इथे पाहतोय की पोलीस देखील मोठ्या प्रमाणात आहे. बंदोबस्त सर्वत्र चांगला चोख जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे. मतदारांना त्याची यादी जी आहे ते त्यांचं नाव जे आहे ते देखील वेळेवरती मिळेल अशा दृष्टिकोनातून सर्व नियोजन जे ते करण्यात आलेलं आहे. मतदार जे आहेत ते रांगेत उभे आहेत आणि पुढील काही वेळातच मतदानाला सुरुवात होणार आहे. बरं, उदय, तुम्ही देखील असेच सोबत राहा. आपण नागपुरात जाणार आहोत. नागपुरात उदय तिमांडे आमचे प्रतिनिधी तिथून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, नागपुरात आज 3004 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. कशा पद्धतीनं तिथे तयारी करण्यात आली आहे? प्राजक्ता, नागपूरमध्ये देखील सुमारे 9 वर्षानंतर जे आहेत ते ही नागपूर महानगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि 151 नगरसेवकांच्या जागांसाठी सुमारे 993 उमेदवारांचं भाग्य जे आहे ते आज मतदार राजा मतपेटीमध्ये म्हणजे EVMमध्ये बंद करणार आहे. गेले 10-12 दिवस आपण पाहिलं होतं की आरोप प्रत्यारोपाच्या फैरी ज्या आहेत त्या या नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं झाडण्यात आल्या होत्या. अगदी मुख्यमंत्री ते इतर पक्षांचे प्रदेशाध्यक्षांपर्यंत असे दिग्गज नेत्यांच्या सभा, रोड शो असेल, टॉक शो असेल, हे नागपूरमध्ये झाले होते आणि आज अखेर तो दिवस आलेला आहे जो मतदार राजाचा दिवस आहे. कारण लोकशाहीमध्ये मतदार राजा आपल्या मतदानाचा हक्क बजावतो आणि त्यानंतर जे आहे ती महानगरपालिका असेल किंवा विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल, इथं जे आमदार खासदार आहेत ते निवडून येतात आणि तो दिवस आज आलेला आहे. नागपूरमध्ये 993 उमेदवारांचं भाग्य जे आहे ते आज मतदार राजा निश्चित करणार आहे. सुमारे 16,000 पोलिसांचा 16,000 एकूण कर्मचारी, ज्यामध्ये 5,000 पोलिसांचा बंदोबस्त असेल आणि 10,000 निवडणुकीशी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी असेल त्यांचा यामध्ये सहभाग जो आहे तो असणार आहे. 993 इमारतीमध्ये ही सगळी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यातले 350च्या जवळपास मतदान केंद्र जे आहेत ते संवेदनशील आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असेल हा तैनात करण्यात आलेला आहे. नागपूरमध्ये मतदार राजांमध्ये जे आहे ते प्रामुख्यानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील, हे आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. आणि त्या दृष्टीने जे आहे ते नागपूरच्या ज्या मतदान केंद्रात इथं सुरक्षा व्यवस्था जी आहे ती अतिशय कडक तैनात करण्यात आलेली. आपण सध्या नाईट महाविद्यालय परिसरामध्ये आहे. इथं थोड्याच वेळात म्हणजे 7:30 वाजता ज्यावेळी मतदानाच्या या प्रक्रियेला सुरुवात होईल त्यावेळी मोहन भागवत येऊन आपल्या मतदानाचा हक्क जे आहे ते बजावतील. साधारणतः ते सर्वात आधी येऊन मतदानाचा हक्क बजावतात आणि मतदारांना जास्तीत जास्त संख्येनं बाहेर निघून मतदान करण्याचं आव्हान मोहन भागवत यांच्याकडून केलं जातं. तशाच पद्धतीचं आव्हान न्यूज 18 मराठी म्हणून आपण देखील मतदारांना
करू, कारण नागपूरचा जर विकास करायचा असेल, नागपूरला जर चौफेर नागपूरला विकासाच्या दृष्टीनं समोर न्यायचं असेल तर जास्तीत जास्त मतदानाच्या प्रक्रियेमध्ये नागरिकांनी सहभागी व्हायला पाहिजे आणि मतदार राजाला जे वाटते की जो विकास करू शकतो त्यांना आपला मतदानाचं जे दान आहे ते दिलं पाहिजे, कारण या दानाच्या वरच जी आहे ती लोकशाही ही अवलंबून असतं. सकाळी 7:30 वाजता ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर 5:30 वाजेपर्यंत नागपूरमध्ये चालणार आहे आणि 3004 मतदान केंद्रांवर जे आहे ते मतदानाची ही सगळी प्रक्रिया पार पडणार आहे. काल आपण पाहिलं होतं की EVM पासून पोलीस बंदोबस्तांपर्यंत सगळी व्यवस्था चोख जी आहे ती प्रशासनाकडून ठेवली होती. आज प्रत्यक्षात थोड्या वेळात म्हणजे पुढील काही मिनिटांमध्ये या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात होईल आणि दिवसभर ही प्रक्रिया शांतपणे पार पाडली जाईल. या दृष्टीनं प्रशासनानं जे आहे ते नागपूरमध्ये प्राजक्ता या सगळ्या मतदान प्रक्रियेचं नियोजन केलेलं आहे. बरं, उदय असेच सोबत राहा. आपल्यासोबत नवी मुंबईवरून आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे देखील जोडले गेलेले आहेत. सुमित, सध्या तुमच्याकडे येते. आज जसा राजकीय पक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस तसाच मतदारांसाठी सुद्धा, कारण निवडणुकांच्या वेळी मतदार हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. आज मतदार आपला कौल मतपेटीमध्ये बंद करतील. काय सध्या वातावरण आहे, कारण अवघ्या 15 मिनिटात आता मतदानाला सुरुवात होईल? मतदान होणार आहे. पुढच्या 15 मिनिटांमध्ये 1700 उमेदवार या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि त्यांचं भवितव्य कैद होणार आहे. पुढचे म्हणजे साधारणतः 5:30 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया ही असणार आहे आणि या सगळ्या मतदान प्रक्रियेसाठी पूर्ण मुंबईमध्ये 64,375 कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. 4,500 स्वयंसेवक असणार आहेत. 20,000 पोलीस मुंबईभर सुरक्षेच्या दृष्टीने देखील तैनात केलेले आहेत आणि ही सगळी व्यवस्था पूर्ण झाली. आता केवळ मतदानाला सुरुवात होण्यासाठी अवघे काही मिनिटं उरलेले आहेत, कारण 1700 उमेदवार या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत आणि 227 त्यापैकी फक्त निवडले जातील. त्यामुळे मतदार राजा कुणाच्या पारड्यामध्ये मतदान करतो आणि कोणाला बाजूला ठेवतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. त्याचा निकाल उद्या येणारच आहे, पण आज या सगळ्या प्रक्रियेला थोड्या वेळामध्ये सुरुवात होणार आहे आणि ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि अनिल परब किंवा उद्धव ठाकरेंचे संपूर्ण परिवार मतदान करतात त्या साहित्य सहवास केंद्राच्या इथे मी आहे. सगळी व्यवस्था मी तुम्हाला थेट आता दाखवतो. ही दृश्य आहेत. या केंद्राच्या पुढे पोलिसांचा मोठा फौजफाटा ठेवलेला आहे. त्याचबरोबर आतमध्ये सगळी व्यवस्था पूर्ण झालेली आहे. मॉक देखील दाखवलं जात आहे. ते काही प्रतिनिधी येत आहेत त्यांना देखील दाखवलं जात आहे. आणि या सगळ्यानंतर थोड्या वेळामध्ये जेव्हा मतदानाला सुरुवात होईल त्यावेळेला प्रतिसाद कसा असेल मतदारांचा हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल, कारण असं म्हणतात ज्यावेळेला मतदानाचा टक्का वाढतो त्यावेळेला सत्ता परिवर्तन हे नक्की असतं. पण आता झालं असं गेल्या 4 वर्षामध्ये कोणतीच सत्ता नाही आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण त्यासाठीच आता अवघे काही क्षण उरलेले आहेत ज्या या मतदानाला सुरुवात होईल. खरं. सुमित, तुम्ही देखील असेच सोबत राहा. सुस्मिता यांच्याकडे जातोय. सुस्मिता, तुम्ही सध्या कुठे आहात? कशा पद्धतीनं तयारी करण्यात आलेली आहे सध्या, कारण 15 मिनिटात आता मतदानाला सुरुवात होईल? खरं तर मुंबईमध्ये अनेक मतदार आपला हक्क निभावण्यासाठी, आपला हक्क बजावण्यासाठी तयार आहेत. यंत्रणा सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मुंबईमध्ये तब्बल 10,000हून अधिक मतदान केंद्र हे नागरिकांसाठी त्यांच्या घराच्या जवळ असणार आहेत. सकाळच्या पहिल्या टप्प्यामध्ये मतदान करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक एकवटणार आहेत. सध्या आपण बघतो अशाच एका मतदान केंद्रावरती मी आहे. तयारी ही पूर्ण झालेली आहे. मॉक ड्रिल जे असतं तेही पूर्ण झालेलं आहे. त्याचबरोबर सकाळपासूनच सगळ्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या स्वयंसेवकांनी कामाला सुरुवात केलेली आहे. मतपेट्यांमध्ये मतदार राजा कोणाला कौल देणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. त्यापूर्वीची तयारी ही आता साधारणपणे पूर्ण झाल्याचं पाहायला मिळते. आपण बघतायत पोलिंग एजंट असतील, त्याचबरोबर सगळे मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी असणारे सगळे अधिकारी वर्ग हा आता सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. काही वेळातच प्रत्येक नागरिकाला आपला हक्क बजावण्यासाठी या मतदान केंद्रावरती प्रवेश करता येणार आहे. EVMमध्ये जनता आता कौल ठरवणार आहे. मुंबई जी आशिया खंडातली सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे, या महानगरपालिकेवरती कोणाचा झेंडा फडकणार हे ठरवण्याचा सर्वाधिकार हा जनतेला असणार आहे, मुंबईकरांना असणार आहे. आणि या लाखो करोडो मुंबईकरांसाठी आजचा दिवस हा निर्णायक आहे. त्याचबरोबर गेली अनेक वर्ष रखडलेल्या या निवडणुकांमध्ये अनेक इच्छुक उमेदवारांपैकी काहींना उमेदवारी अर्ज मिळाले,
काहींना आता जनतेच्या बरं. परीक्षेला उतरायचं आहे आणि ही परीक्षा कोणतीही म्हटली तरी ती निश्चितच म्हणजे कठीण असते. जास्तीत जास्त घरातून बाहेर पडा आणि जास्तीत जास्त मतदान करा असं आवाहन न्यूज 18 मराठी देखील करत आहे. आमचे प्रतिनिधी संकेत वरक देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संकेत, सध्या आपण कुठे आहात? मॉक पोल सध्या सुरू असावं, कशा पद्धतीनं आज मतदारांचा उत्साह दिसू शकतो? नक्कीच मी सध्या आहे चेंबूरमध्ये, प्रभाग क्रमांक 146 मध्ये सध्या आहे मी. आणि इथे जी प्रमुख 3 ते 4 पक्षांमध्ये शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी असेल किंवा मनसे असेल, 3-4 पक्षांमध्ये प्रमुख लढत आहे. एक आपण मोठा नेता किंवा मोठा नेता इथे कोण येणार असेल तर सना मलिक यांचा मतदारसंघ पडतो. त्या काही वेळा तिकडे येतील 8 वाजता. आणि सध्या मी जे वोटिंग सेंटर आहे, पोलिंग सेंटर, त्याच्या बाहेरच उभा आपण पाहतो. इकडे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आपल्याला जर माहीत असेल तर कुठेतरी मनसेने किंवा मनसेने ठाकरे गटाने सांगितलेलं आहे की बोगस मतदार किंवा दुबार मतदार आला तर त्याला तिकडेच तुडवा. तर मे बी त्या अनुषंगाने इकडे खूप जास्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आणि तुम्ही विचारलात की उत्सुकता, तर उत्सुकता म्हणजे या प्रक्रिये वोटिंगच्या मतदानाच्या प्रक्रियेला अजून 15 ते 20 मिनिटं बाकी आहेत. आणि आत्ताच जर आपण पाहिलं तर इतकी गर्दी आहे, जवळपास 20 ते 25 लोक आत्ताच इथे वेटिंगला आहेत, लाईन लावून उभे आहेत की कधी 7:30 वाजता आणि कधी आम्हाला आतमध्ये जायची संधी मिळते आणि कधी आम्हाला मतदान करायची संधी मिळते. अर्थात मुंबईकरांच्या वाटेला 7 वर्षांनी हा दिवस आला. 7 वर्षांनी मुंबईकर मतदान करणार आहेत, आपला नेता ठरवणार आहेत, आपल्या प्रभागाचा विकास ते ठरवणार आहेत. आणि त्यासाठी अर्थात ते उत्सुक आहेत. इथे जमा झाले तर आपण काहींशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू. विचारू, तुम्ही आता लवकर आलात? सकाळी आम्ही 6:30 आलोय की आपला मतदानात हाक वाजवण्यासाठी. लई उत्सुकता आहे, म्हणजे लवकर मतदान केलं की आपलं म्हणजे फ्री होऊन जाईल. आणि एक रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे तुमच्यावर. आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आमचं मतदान करायचं आहे. म्हणजे आपलं मतदान करायचं म्हणतात. तुम्ही लवकर आलात मतदान करायला? आज लवकर आलात मतदान करायला? हो, कामधंदा सोडून आलो ना. आणि महाराष्ट्रामध्ये पाहिजे तर उद्धव ठाकरे सत्ताच पाहिजे. तर आपण पाहिलं की काम सोडून आलोय मी मतदान करायला. कुठेतरी एक आपण लोकांमधली उत्सुकता इथे आपण पाहतोय की सकाळी लवकरच उठून ते मतदान करण्यासाठी आलेले आहेत. प्राजक्ता, बरं, खरं तर आमचे सगळेच प्रतिनिधी आपल्याला क्षणाक्षणाचे अपडेट मतदान केंद्रांवरून देत आहेत. विनय, तुमच्याकडे सुद्धा येणारच आहे. एक तुर्तास छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 मराठी.